घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा. भोये भाविक जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. म्हणून चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवास जन्म घेता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी घेतलेला अभंग देहूचे असणारे साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आहे. महाराज प्रस्तुत अभंगाद्वारे ते ज्या देवाची भक्ती करतात अशा पांडुरंग परमात्म्याची 4 विशेषणांनी ओळख करून देतात. आमचा भगवान परमात्मा किंवा आम्ही ज्याची भक्ती करतो तो पंढरीश पांडुरंग परमात्मा कसा आहे त्याचं 4 विशेषणांनी वर्णन तुकोबराय त्या ठिकाणी करतायत. आणि त्याचं नुसतं विशेषण सांगत नाही तर ज्याची भक्ती केल्यामुळं आमच्या जीवनामध्ये काय बदल झाला तो बदल सांगतायत. तो बदल सांगितल्यानंतर झालेल्या बदलानुसार आम्ही आमचं आयुष्य कसं त्या ठिकाणी व्यतीत करू हेही त्या ठिकाणी सांगतायत. आणि या सर्व गोष्टी सोप्या कशा निमित्तानं झाल्या तर त्याचंही कारण 4थ्या चरणात सांगतात. विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. प्रथम चरणामध्ये भगवंताची ओळख सांगितली 4 विशेषणांनी. ज्याची सेवा करतो तो कसा आहे, भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. हे 4 विशेषण सांगितले. नुसतं विशेषण नाही सांगितलं, जशी आम्ही भक्ती करू तसं तो आमच्या भक्तीला फळ प्राप्त करून देतो. होय तैसे केले भक्ती भावे, आहे की नाही. मग त्याची भक्ती केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये काय झालं तर 3 गोष्टीचा फायदा झाला. म्हणून आमच्या जीवनामध्ये काय झालं, बदल झाला. कोणता? आमच्या जवळची चिंता बाजूला गेली, पहिला बदल. गर्भाचं दुःख बाजूला गेलं आणि मृत्यूचं भय बाजूला गेलं. या 3 गोष्टी झाल्या. मनवनी चिंता नाही आम्हा दासा, न भ्यो गर्भवास जन्म घेता. त्या गर्भाचं जन्म मरणाचं दुःख आमच्यापासून बाजूला गेलं आणि मूळ गोष्ट म्हणजे त्याची जी चिंता होती ती चिंता आमच्यापासून बाजूला गेली त्याची भक्ती केल्यामुळे. पुन्हा साधकांनी विचारलं, तुकाराम महाराज तुम्हाला देवाची प्राप्ती झाली, तुम्ही जशी भक्ती केली तसं तुमच्या भक्तीला फळ दिलं भगवंतानी, तुमची चिंता गेली, जन्म मरणाचं दुःख गेलं, गर्भवासाचं दुःख गेलं, मग इथं राहून करणार काय? तुकोबरायाने सांगितलं, आम्ही आमच्या पद्धतीनं गदारोळ करू, आनंदाने त्या ठिकाणी इथं राहू. आपुल्या इच्छा करू गदारोळ. आणि जे सुख आम्हाला मिळालंय त्या सुखाचं आम्ही सेवन करू, भोगू सर्व काळ सर्व सुख. पुन्हा साधकांनी विचारलं, तुकाराम महाराज देवाची प्राप्ती, चिंता गेली, जन्म मरणाचं दुःख गेलं, सुखाची प्राप्ती झाली, ते सुख तुम्ही भोगायला तयार आहात, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या कशाने झाल्या? तुकोबरायाने सांगितलं, त्याची भक्ती केल्यामुळं त्याची आणि आमची संगत बसली. त्या संगतीचा परिणाम असा झाला का तो आणि आम्ही एकमेकाच्या संगतीत आलो. तुका म्हणे आम्हा देवाचा संगात. त्याची आणि आमची संगत बसली आणि त्या संगतीचा परिणाम इतका झाला का नाही विसंबत येर येरा. आम्ही एकमेकाला एक क्षणभर सुद्धा सोडून राहू शकत नाही. त्या संगतीचा त्याच्या भक्तीचा परिणाम. विठ्ठल हो चालू असणारा हा नामयज्ञ सप्ताह गेल्या 16 वर्षापासून चालू आहे. 16वं वर्ष धोक्याचं असतं पण मोक्याचं आहे की नाही, मोक्याचं आहे की नाही. 16 वर्षापासून हा नाम यज्ञ सप्ताह या ठिकाणी चालू आहे. गेली बऱ्याच वर्षापासून मी या ठिकाणी येतो, पण मला वाटतं मागच्या वर्षी मी दांडी मारली, आलो नाही मी मागच्या वर्षी. आणि म्हणून त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. काही काम नाही, संन्याशाला कशाचं काम आलंय, पण हेच कीर्तनाचं काहीतरी पुढं मागं झालं असेल
म्हणून मागच्या वर्षी काय मी आलो नाही, माझ्या जागेवर मी आलो तर हरिभक्तपराय माधव महाराज कोरे हे पाठवले होते. असो, आजही त्या ठिकाणी काही परिस्थिती नव्हती, कारण माझी सेवा होती 25ला, आहे की नाही. 25ला माझी सेवा होती, पण 25ला एक ठिकाणी कार्यक्रम आला, मूर्तप्राण प्रतिष्ठा, लांब बेजावा कार्यक्रम. म्हणून मग खेळ मामाला फोन केला, म्हणलं बदलता येतात ते ना, तुमच्या बदला बुवा महाराज लोकांमध्ये. मग आबा महाराजांना फोन केला, अमोल महाराजांना केला, शेवटी जालू महाराजांना केला, निकम महाराजांना. मग ते म्हणले मी जातो मी तुमच्या जागेवर जातो. आजही शक्य नव्हतं. आता येता म्हणजे स्टँडवर उतरलो आणि त्या आमच्या महाराजांना तिकडून वाकुड येऊन बोलून घेतलं. तर मग तुम्ही ताराकपोदा फेटा ते घेऊन या, माझं पंचान फेट्या घेऊन, तिकडचा फेटा तिकडं असतो, इकडचा फेटा इकडं, ते फेटा पंचा घेऊन या. तारापूरच्या स्टँडवर तिथं उतरलो, तिथंही गाडीवाल्याने एसटी थांबली मध्ये चहा पाण्याला, तिथंही बराच गोष्टी झाला, नाही तर बरोबर टायमवर आला असतो. असो, आजही शिवर बांगला तिकडे बहिणाबाई संस्थानचे तिकडे कार्यक्रम होता सकाळी. जानेफळ म्हणून गाव आहे, बहिणाबाई संस्थानचं सुंदर गाव आहे. मधुसूदन महाराज मोगल म्हणून. विठ्ठल 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 चांगलं विद्वान रत्न आहे. असो, आणि म्हणून त्या कार्यक्रमाला थोडा उशीर झाला, म्हणून काही नाही, उशीर झाला तर 9 वाजेपर्यंत आपल्या कीर्तन करायचंय. असो, ही सर्व सप्ताह कमिटी आवर्जून न चुकता सेवा त्या ठिकाणी देतात. धन्यवाद आहे सर्व सप्ताह कमिटीला. सेवेसाठी उपस्थित आपल्याला सगळ्यांना लाईव्ह ते दाखवणारे चॅनलवाले शिवाजी महाराज गोरे ते त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या विठ्ठल माझा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करत जा. पाहत नका तो नुसतंच, त्याला सबस्क्राईब केलं तर मग त्यांचंही त्या ठिकाणी प्रसिद्धी अजून त्या ठिकाणी होत असते. ते त्या ठिकाणी कीर्तनाला आहेत. आमचे हरिभक्तवान अंबादास महाराज मृदंगावर आहेत. इकडे गायनाचार्य आमचे माझे गुरुबंधू आमच्या रामगिरी बाबाचे शिष्य आहेत, हरिभक्तपरायण संतोष महाराज पवार, ते त्या ठिकाणी आहेत. ऋषिकेश महाराज आहेत, इकडे गावडे महाराज आहेत. हे सर्वच भजनी मंडळ परिचयाचं आहे. आमचे घोगडे मामा आहेत, आमचे टर्टे महाराज आहेत, गायकवाड बुवा आहेत. सर्वच मंडळी त्या ठिकाणी सेवेला उपस्थित आहेत. आमचे सडई त्या ठिकाणी आलेत, म्हणजे सडई त्या ठिकाणी आलेत. महाराजांचे चिरंजीवही त्या ठिकाणी आलेले आहेत. असो, सर्वांच्या चरणाच्या ठिकाणी नतमस्तक अशा प्रकारचं होतो. आमचे वीर मामा आहेत आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. 1 तासाचं चिंतन आपल्या त्या ठिकाणी पाहायचं आहे. अभंग 4 चरणाचा आहे. 4 चरणामध्ये तुकोबरायांनी भगवंताची ओळख आपल्या करून दिलेली आहे. आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भगवंताचं नाम सांगावं, भगवंताचं गुण सांगावं, भगवंताचं विशेषण सांगावं किंवा भगवंताचं असणारं ध्यानाचं वर्णन कीर्तनकाराने करावं. असा कुठं लिहिलेलं नाही, पण अलिखित असा संप्रदायाचा दंडक आहे. म्हणून आज भगवंताचं जो भगवान परमात्मा विटीवर उभा आहे, आपण ज्याची सेवा करतो त्या भगवंताच्या संदर्भाने काहीतरी विशेषण, काही त्याची भक्ती पाहण्याचा प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल हो, त्याची भक्ती केली पाहिजे आपण. आणि ज्याची भक्ती करतोय तो कसा आहे आणि हे तरी आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून हा अभंग सेवेसाठी आहे. तो पांडुरंग परमात्म्याची आपण अखंडपणाने भक्ती करतो. भक्ती केलीच पाहिजे. जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्याने भक्ती केलीच पाहिजे. भक्तीशिवाय जीवनाला अर्थ नाही. किंवा मिळालेला हा जो नरदेह आहे हा भक्तीशिवाय त्या ठिकाणी कसा आहे, हा वाया जाणारा आहे, हा अधोगतीला जाणारा नरदेह सांगितलेला आहे. जर जीवनामध्ये येऊन जर भक्ती केली नाही मनुष्याने तर संत मंडळींचे अनेक प्रमाण आहेत का त्या ठिकाणी हा मनुष्य देह त्या ठिकाणी वाया जाणार आहे. म्हणून जीवनाला आल्यानंतर, आयुष्याला आल्यानंतर, आयुष्य मिळाल्यानंतर आपण काहीतरी भगवंताची भक्ती केली पाहिजे. विठ्ठल हो, भक्तीशिवाय जीवनाला अर्थ नाही. भक्ती विना पशु कशाशी वाढला, सटविने नेला नाही कैसा, सटविने नेला नाही कैसा.
वाढला सटविने नेला नाही कैसा सटविने नेला नाही कैसा. नाथबाबा आपल्या हरिपाठामध्ये सांगतात, ज्याच्या जीवनामध्ये जो भक्ती नाही तो मनुष्य नाथबाबा आपला अधिकार नाही. नाथबाबा सांगतात, काय माय गेली होते भूतापाशी, हरी नये मुखाशी अरे मुढा. नाथबाबांच्या अभंग आहेत. हरिपाठामध्ये नाथबाबांनी दोनदा तीनदा थोडस रागात्मक त्या ठिकाणी बोलले. जे नाथबाबा कधी राग न येणारे आहे की नाही, पण तरी सुद्धा थोडं रागात्मक त्या ठिकाणी बोललेले आहे. नामावीन मुख सर्पाचे ते बिय, जिव्हा नवे काळ सर्प आहे. ऐक ना, नाथबाबा काय सांगतात, तर भक्तीशिवाय ज्याचं जीवन आहे तो जीवन नाही, तर त्या ठिकाणी ते व्यर्थ जाणारं जीवन असं सांगितलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये आपण भक्ती भगवंताची केली पाहिजे. मग भगवत भक्ती करीत असताना काही वर्ग आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. एक वर्ग असा आहे त्याला भक्तीच मान्य नाही. ऐकताना माझं, त्याला भक्तीच मान्य नाही. एक वर्ग असा आहे ज्याने भक्ती केली आणि मुक्तीला कवटाळून बसले, नवे नवे भक्तीच्या जोरावर तो भगवान परमात्मा राबवून घेतला. एक वर्ग असा आहे का जो अहोरात्र भक्ती करतो पण त्याला देवाची प्राप्ती नाही. विठ्ठल विठ्ठल मी तुम्हाला 3 वर्ग सांगितले. आता आपण नेमकं कोणत्या वर्गात आहेत कीर्तन संपल्यावर जेवण करून झाल्यानंतर जाता जाता ठरवा. आपण कोणत्या वर्गामध्ये बसतो. पहिला वर्ग मी सांगितला भक्तीच मान्य नाही त्या वर्गाला. दुसरा वर्ग सांगितला भक्ती केली, देव राबवून घेतला. आणि तिसरा वर्ग असा आहे अहोरात्र भक्ती करतोय पण देवाची प्राप्ती नाही. 3 वर्ग सांगितले. त्यातला पहिला वर्ग मी सांगितला त्याला भक्तीच मान्य नाही. त्याला शास्त्रकार, त्याला संत वाङ्मय, त्याला नास्तिक म्हणतं. नास्तिक नास्तिक कळतं ना तुम्हाला. आता तुम्ही कीर्तन आलात म्हणलं तुम्ही आस्तिक आहेत, म्हणजे तुम्हाला नास्तिकाची ओळख चांगली आहे की नाही. नास्तिक, नास्तिक म्हणजे काय, तो स्वतःही करीत नाही आणि जो दुसरा करतो त्यालाही चांगलं करून देत. त्याला काय म्हणायचं, त्याला नास्तिक म्हणायचं. आमचे गुरुनाम गुरु वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज भोंदे यांना सांगायचे नास्तिक कोणा म्हणायचं. तू सांगायचे खेडेगावामध्ये मयातल्या महिला गावात कीर्तन ऐकायला येतात. मग मयातल्या महिला गावातल्या ओट्यावर येऊन बसतात. थोडी पहिली चाल झाली का त्या महिला एकमेकीला म्हणतात अहो चला ना आम्ही लांबून आलो कीर्तनाला. तर गावातल्या काय म्हणतात राहू द्या थांबा अजून तेवढी बाकीचं होऊ द्या, म्हणजे महाराजा कंबर बांधू द्या मग तिथून पुढे जाऊ ऐकायला. असं करता 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 निम्म कीर्तन तिकडंच होतं तरी सुद्धा हिच्या गप्पा सरत नाही. मग ती मयातून कीर्तनाला आली पण गावातली तिला तिथंच बसून घेतलं. मग नास्तिक कोण, गावातले. कळतंय तुम्हाला आहे की नाही. कारण का ती इतक्या लांबून कीर्तनाला आली पण ही नाही गेली आणि ती चालली होती तिलाही जाऊन दिलं नाही. याला काय म्हणायचं, याला नास्तिक म्हणायचं. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये 2 दृष्टांत देतात. एक दृष्टांत माशीचा देतात आणि एक दृष्टांत पंक्तीचा देतात. विठ्ठल विठ्ठल. पंक्तीचा दृष्टांत सांगत असताना माशी त्याच्यामध्ये घालतात ज्ञानोबराय आणि एक दृष्टांत त्याच्या खालीच उभी आहे पावसाची गार. ती गार, पावसाची गार आहे की नाही. पावसाची गार जर एखाद्या पिकावर पडली, ऐकताना माझं, किती दिवस राहते, नाही राहत. बरं ज्या पिकावर पडली ते पीक ठेवते का, नाही, ती राहत नाही. आणि ज्या पिकावर पडली त्यालाही ठेवीत नाही. ज्ञानोबराय म्हणतात ते नास्तिकाचं काम तसं आहे. नास्तिक स्वतःही राहत नाही आणि दुसऱ्यालाही राहून देत नाही. उदाहरण द्यायचं झालं अजून, मी माझे भोललो गा दीप पतंगा सोई. पतंग नावाचा किडा हा नास्तिक, तो स्वतःही राहत नाही
आणि ज्या दिव्यावर झेप घेतो त्यालाही ठेवीत नाही, याला म्हणायचं नास्तिक. मग नास्तिकाचा फार विचार आपण करायचा नाही, कारण त्यांना देवच मान्य नाही, त्यांना भक्तीच मान्य नाही, त्यांना हे सगळं थोटांड वाटतं. सप्ताह, दिंडी, वाड्या, त्यांना हे काय वाटतं? त्यांना नाटक वाटतं हे. मग त्यांच्या भानगडीतच आपण पडायचं नाही, कारण तो नास्तिक वर्ग एक सेपरेट वर्ग असतो. चला द्या सोडून. दुसरा वर्ग मी तुम्हाला सांगितला, भक्ती केली आणि भक्ती करून देव त्यांनी राबवून घेतला. उदाहरणं सांगत बसत नाही. उद्या काकडा चावल झाल्यावर ऐका, उच्च नीच काही पासून तर तुका म्हणे अजूनही तिष्ठत. ऐक नाही, तुका म्हणे मात धन्य याचे, तुका म्हणे मात तुका म्हणे मात, काय वाजा धन्यायाची तुका म्हणे मात. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात, धन्यायाची तुका म्हणे मात, धन्यायाची. हे पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात, धन्यायाची तुका म्हणे मात, धन्यायाची. पूर्ण अभंग पाहून घ्या. तुकाराम महाराज सांगतात, ज्यांनी ज्यांनी भजन केलं, ज्यांनी ज्यांनी भक्ती केली, त्यांनी त्यांनी देव राबवून घेतला. कुणाचे घोडे धुतले, कुणाचे भांडे घासले, कुणाचं धुणं धुतलं, कुणाची वासना पुरवली, कुणाच्या गाया राखल्या, कुणाची भिंत चालवली, कुणाचे पोहे खाल्ले. पूर्ण मालिका बघून घ्या. हा कशाचा प्रताप आहे? भक्ती केल्याचा. भक्ती केली काहींनी आणि भक्ती करून देव राबवून घेतला. त्यांचाही विचार आपण करायचा नाही. ती संत मंडळी आहेत, दुसरा वर्ग आहे. मग आता राहिला फक्त तिसरा वर्ग. आणि मला तरी वाटतं माझ्या सकट आपण सर्वजण या वर्गामध्ये मोडतो. आपण भक्ती करतोय पण आपल्याला देवाची प्राप्ती नाही. विठ्ठल विठ्ठल हो, आपण भक्ती करतोय पण आपल्याला देवाची प्राप्ती आहे का इथं बसल्यापैकी कोणाला? नाही. भक्ती करतोय, किती दिवसापासून भक्ती करतोय आपण, त्याला लिमिट नाही. काही काही लोक आम्हाला म्हणतात 40-40 वर्ष वाऱ्या केल्या, पण 40 वर्ष वारी करून कमवलं काय? काय? काहीच नाही. किती वर्षापासून सप्ताह चालू आहे? 16 वर्षापासून. 16 वर्षापासून कोणाला देव भेटला? अगदी पहिल्या वर्षी जो सप्त्याला होता, आता पोहत आहे, त्याला सुद्धा देव भेटला नाही. मग का भेटला नाही? याचा अर्थ असा आहे, एक तर आपला देव चुकतोय, दुसरा नाही तर आपली भक्ती चुकती. म्हणून मिळणारं फळ सुद्धा कसं मिळतं आपल्याला? चुकीचं मिळतं. आहे की नाही? ठेवा. एक तर देव चुकीचा, नाही तर भक्ती चुकीची, म्हणून मिळणारं फळ कसं आहे आपल्याला? बोला महिला मंडळ, चुकीचं आहे. सोपं सांगू का? अर्धवट अधिक अर्धवट बरोबर किती? अर्धवटच ना. अर्ध अधिक अर्ध बरोबर, थांबा यांच्या डोक्यात जाऊस तर मला मी पुढे जात नाही. बोला, अर्ध अधिक अर्ध बरोबर किती? थांबा थांबा, उभे माणसं बोलायच नाही अजिबात, कोणी शांत बस. बोला महिला मंडळ, अर्ध अधिक अर्ध बरोबर किती? तुम्हाला दृष्टांत सांगतो, मग मला उत्तर द्या. विठ्ठल विठ्ठल. खेडेगावातल्या एका माणसाला दृष्टिक्षेपाचा आजार झाला. काय झाला? दृष्टिक्षेपाचा. त्याला एकाचं डबल दिसायला लागलं, एकाचं डबल. बायको एकच दिसायला दोन, गाडी एकच दिसायला. त्याचा सगळा खेळ झाला 8 दिवस, सगळा आयुष्याच. त्याला कोणतंही सांगितलं, जा नगरला डॉक्टर आहे चांगला, तर डोळ्याचा डॉक्टर आहे म्हणजे जाय. तो नगरला डॉक्टरकडे गेला, केबिनमध्ये गेला. डॉक्टर दवाखान्यात केबिन वाजवली. डॉक्टरच्या समोर जाऊन बसला, पण डॉक्टर पेपर वाचित होता. तो बसल्या पुढे आल्यावर डॉक्टरचं मुंडकं पेपरमध्ये. डॉक्टरने पेपर वाचता वाचता त्याला विचारलं, कुठून आलात?
मला आमक्या गावाला आलं. काय काम? म्हणजे मला एकाच डबल दिसतंय. डॉक्टरचं तोंड आपलं पेपर करत. किती दिवसापासून आला? किती दिवसापासून असं होतं? म्हणजे 8 दिवसापासून होतं. काय होतंय? म्हणजे डबल दिसतंय. म्हणून डॉक्टरने तोंडापुढचा पेपर असा खाली ठेवला आणि त्याच्याकडे पाहिलं. डॉक्टरने त्याला विचारलं, का रे तुला डबल दिसतं, मग तुम्ही चौघं का म्हणून आलात? कळतं ना तुम्हाला? तुला किती दिसतंय? म्हणले डबल. पण तुम्ही किती जण आलात? मग आता मला सांगा, डॉक्टरला किती दिसत होते? 4. आणि याला किती दिसत होते? मग डॉक्टर याचे डोळे घालीन का आणीन? मग आता ऐका, पेशंटही अर्धवट, डॉक्टरही अर्धवट, आणि मिळणारं फळ कसं? अर्धच. तसं अर्ध अधिक अर्ध बरोबर. हा, विठ्ठल विठ्ठल. हो, मग एक तर तुमचा देव चुकतो, नाही तर तुमची भक्ती चुकती. म्हणून तुमचा मिळणारं फळ सुद्धा तुम्हाला पूर्णत्वाला जात नाही. मग अशा समाजाकडे तुकोबरायांचं लक्ष गेलं. सहज तुकाराम महाराज देहू गावातून भंडारा डोंगरावर जात असताना सहज काही साधक वर्ग तुकोबरायांकडे भेटला आणि तुकोबरायांनी त्यांच्याकडे पाहिलं. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे, जवळ जवळ आले जरा. आणि त्यांनी तुकोबरायांनी त्यांच्याकडे पाहून त्यांची विचारपूस केली. बरं चाललंय ना? त्यातल्या लोकांनी सांगितलं, महाराज बरं चाललंय म्हणले, पण तुमच्या इतकं आमचं बरं चाललेलं. महाराजांनी विचारलं, का रे माझ्या इतकं तुमचं बरं नाही म्हणजे नेमकं काय? महाराज तुमच्याकडे पाहिलं तर तुमचं संसारिक जीवनही सुखरूप आहे आणि परमार्थिक जीवन सुद्धा कसं आहे तुमचं? सुखाने चाललंय. नवे नवे तुम्ही परमार्थ करता करता संसारही तुमचा आपोआप होतोय म्हटले, आणि दोन्ही बाजू तुमच्या चांगल्या चालू आहेत. तुमच्यावर समाधान दिसतंय, तुमच्याकडे त्या ठिकाणी सुख दिसतंय. आम्हाला याचा परिणाम काय तेवढं उत्तर आम्हाला द्या. महाराजांनी सांगितलं, बाबा मी सुखी दिसतो, मी समाधानी दिसतो, याचं उत्तरच मुळात तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा. सुख नोहे तेने विना जीवा. सुख नोहे तेने विना जीवा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव काही वाजा हा एकच असेल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे. तेने विना जीवा सुख नोहे. ये रती माई के दुःखाची जलती. ये रती माई के दुःखाची जलती. रती माई के दुःखाचे जनती. हे रती माई के दुःखाची जन दुःखाची जनती. आम्ही सुखी आहेत याचं कारणच आहे, आम्ही काय केलंय तो भगवंत आमचा करून घेतलाय. आपला तो एक देव देव. अरे एखादा देव आपला करून घ्या म्हणजे जीवनामध्ये आमच्यासारखं तुम्हाला सुद्धा सुख मिळेल. महाराज तुम्ही देव आपला स्व केला, अहो आम्ही मग देव देव करतो ना म्हणले, पण एकही देव आमच्या पाठीत याय ना, आमच्याकडे याय ना म्हणले. महाराजांनी सांगितलं, अरे नुसता देव करून जमत नाही, त्या देवाचा सदा नाम घोष करो हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान. तो देव आपलासा केला म्हणजे त्या देवाची भक्ती केली, आणि त्यावेळेस तो देव आणि भक्ती एकत्र झाली आणि ती सुख आम्हाला प्राप्त झालं. मग महाराज तुम्ही म्हणता देवाची भक्ती करायची, देव देव करायचा, आम्ही काय कमी देव देव भक्ती करतो का म्हटले. मग तुकाराम महाराजांनी यांच्याकडे चांगलं पाहिलं आणि विचारलं, का रे तुम्ही कोण्या देवाची भक्ती करता? आता कोण्या देवाची भक्ती करतो असं म्हटल्याबरोबर जेवढे काही तुकोबरायांना भेटले होते त्यातला एक एक जण पुढे आला आणि सांगू लागला, महाराज मी भोन्याईची भक्ती करतो म्हणले, देवीची. असं तुकाराम महाराजांनी विचारलं, काय रे मग देवीने काय सांगितलं? तिने सांगितलं, तुळजापूरला जाय, भोप्या होय, 5 घरं तू पण मागन, तुझंही पोट भरण माझंही पोट भर. कोणी सांगितलं? देवीने सांगितलं. बस खाली म्हणलंय.
दुसरा उठला, महाराज मी खंडोबाशी करतो भक्ती. महाराजांनी विचारलं, का रे तुझ्या खंडोबाने काय सांगितलं? त्यांनी सांगितलं, याच्या देवीने जे सांगितलं तेच माझ्या खंडोबाने सांगितलं, फक्त दिवस बदलून सांगितलं म्हणले. बर. तिसरा उठला आमक्या देवाची, चौथा उठला तमक्या देवाची. तुकोबरायांनी सगळ्यांचे देव ऐकून घेतले, पण जेवढ्यांनी तुकोबरायाच्या पुढे देव मानले या सगळ्या देवांचा धिक्कार तुकोबरायांनी केला. तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबांनो तुम्ही जेवढे मला देव सांगितलेत याच्यातला एकही देव तुमच्या कामाला येणारा नाही, कारण हे सगळे कसे आहेत? हे सगळे हेंदरे दैवत आहेत म्हणजे की नाही. शेंद्री हेंदरे दैवते, शेंद्री हेंदरी दैवते, कोणती तुझी भूते खेते, कोणती तुझी भूते खेते, आपल्या पोटाची रडते, आपल्या पोटाची रडते, मागेशी ते अवदान, मागेशी ते अवदान, मागेशी ते अवदान, मागेशी ते अवदान. शेंद्री हेंदरी दैवते, शेंद्री हेंदरी दैवते, शेंद्री हेंदरी दैवते, शेंद्री हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते. अरे तुम्ही मला जेवढे देव सांगितले हे बांधावरचे आमके, तर हे एकही कामाला येणार नाही. तुकोबांनी या देवाचा धिक्कार केला, म्हणजे हे तुमच्या मनाचे देव आहेत, मी नाही सांगत. तांब्या पितळाचे बाहुले केले, तांब्या पितळाचे बाहुले केले, पाट मांडून वर बसविले, पाठ मांडून वर बसविले, हळदी कुंकान मरविले, हळदी कुंकावणे मरविले, मना येईल ते नाव ठेविले गा. या जनाशे लावले वेळ, या जनाशे लावले वेळ, मना येईल ते नाव ठेविले गा. या जनाशे लावले वेळ, या जनासी लागले वेड. हो. अरे तुम्ही मला जे देव सांगितले ना हे देव तुम्ही तुमचेच तयार केलेले आहेत. कसे केले? नाथबाबा सांगतात, तांब्या पितळाचे बाहुले केले, पाठ मांडून वर बसविले, हळदी कुंकान मरविले, मना येईल ते नाव ठेविले गा. या जनाश लावले वेळ. आपल्या तुमच्या सगळ्याच्या घरात देव आहेत ना, आहेत ना. कुठे काय म्हणतात त्याला? त्याचं नावच टाके. त्याचं नावच काय आहे? लग्नात केले असतील ना टाक. त्याचं नाव काय आहे? टाक. नावच त्याच्या नावातच गफलं ते जरा. टाक. काय नाव आहे त्याचं? टाक. आहे की नाही? मग ते निम्मी चांदीची निम्मी तांब्याची. पुढचं राहिलं का मागचं जातं, मागचं राहिलं का पुढचं जातं. आहे की नाही? त्या देवाची ताकद. आणि मग ते देव ठेवाय. अरे हे कोणी तयार केले? हे आपल्या यांना देव नाही म्हटले नाथ बाबा. काय म्हटले? तांब्या पितळाचे बाहुले केले. हे बाहुलं बाहुलं म्हणते नाथ बाबा. हे देव मान्य नाही, कारण हे देव आपण तयार केलेले आहेत. आहे की नाही? काही देव हे बांधावरचे देव हे आपण तयार केलेले आहेत. आहे की नाही? त्या जुन्या काळामध्ये, आता नाही नवीन पोरींना, पण जुन्या काळामध्ये एखादी स्त्री जर गर्भवती राहत नसन तर तिथं ते सुकून पाहायचं, मग ते मावलाय निघायचे. मला इथं निम्म्याला असतील त्या मावलाय. हा मावलाया. ब त्या मावलाया आता माणसाला नसतात, त्या बायांना असतात. ब त्या काहीच्या मावल्या गुप्त असतात ना.
ते मातीवर आणि त्या जमिनीच्या खाली हा गुप्त मावलाय. मग एकीला असं बोलताना बोलाचं फुलाचं झालं, मावलाया पावल्या, झालं लेकरू बाळ बरंच मोठं झालं. म्हणजे मोठं म्हणजे खेळण्याजोगं झालं. ते रडायला लागलं. ह्या देवाचा अंगारा त्या देवाचा अंगारा काय राहे ना. पण कोणतरी विचारलं, का ग तुला मावला आहेत ना? म्हणजे हा आहेत ना. कुडालच्या म्हणजे माहेरच्या आहेत. आणि मग ते पोरग झालं. मग मावलायचा नवस बिवस का? हा राहिला ना म्हणले नवस. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती मंगळवार शुक्रवार गाठला, माहेरी गेली. सासूला नेलं. सगळं सामान्य असं म्हणतात ते मावला ज्याच्या तिकडचे असेल त्यांनी स्वयंपाक करायचा सगळा. अगदी मिठापासून सगळं त्यांनी न्यायचं. आहे की नाही? तुम्ही म्हणता तुम्हाला कसं, तुमचंच ऐकून तुम्हाला सांगत आहे की नाही? मला काय अनुभव नाही त्याचा. ऐका. नेलं स्वयंपाक निवद बोनं केला. वर ते टोपलं निवदाचं. पोरग एका कडावर, हातात कळशी पाण्याची. ती पुढं जिच्या मावला आहे ती, आणि ती सासू माग. आता तिथं गेल्या ते दगड पाहिजे ना पुजायला ते 7. आता तिला तर काय खाली वागता येई ना, आणि हातातलं पोरग तर काय खाली टेकीत येई ना. आता गो खालीलाच मावला आहे त्या, खाली बसता येई ना. काय करावा? मग सासूला सांगितलं, आते बाई. ती म्हणजे हा बोल ना बाई. उचला यो दगड. नाही कळलं तुम्हाला अजून? कशाने दाखिला? पाण्याने. उचला ह्यो एक. त्याने मागून लगेच उचलला आत्याने. ह्यो एक उचला. असं करता 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 किती दगड? 8वा मसोबा कुठं सोडता माझ्यासारखं. 7 दगड उचलेले. त्याला शेंदूर लावला. मग तो शेंदाला कापड नव्हता हात पुसला म्हणून 8व्याला पुसला. तो झाला म्हसोबा तयार. 7 मावलाया. आणि मग त्यांची ती पूजा. आता मला सांगा, जो दगड पायाने दाखिलाय तो कस काय पावायचा? विठ्ठल विठ्ठल हो. आता ज्या देवाची निर्मिती लाथाळून केली त्या देवात काय देव पण यायचं? पण आपले मूर्ख या जनाशी लावले. हे वेद लागला आपल्या लोकाला. असे तर आपले देव. आणि मग ह्या देवाची भक्ती. आता देवच असे निरनिराळे काढले, कुणी आणले शोधून. आहे की नाही? देव निरनिराळे. मग त्या देवाच्या भक्त्या सुद्धा निर्णय. ज्याला जसं वाटन त्याने तशी भक्ती काढते. आहे की नाही? ज्याला जशी वाटन तशी भक्ती करतो आपण. मी म्हणतो आपण त्या भक्तीच्या लायकीचे नाही. ए बा बरोबर. आपण त्या भक्तीच्या लायकीचे नाही, आणि आपण देवाच्या लायकीचे सुद्धा नाही. नशीब एवढं चांगलं का काहीतरी पूर्व पुण्य आहे असं म्हणून देवाने तुम्हाला आम्हाला जवळ ठेवलंय. म्हणजे आपण त्या लायकीचे नाही. मग आपली आता आपली भक्ती सांगायला वेळ नाही. आता आपली भक्ती लई मोठी आहे. आपली भक्ती देवपूजेपासून जागृत होती. निम्मी देवपूजा तर यांच्याकडेच असते. निम्मी आपल्याकडे कधी चुकून हुकून आला एखादा वेळ सणाला आला देव तर. नाही तर भक्ती करायला बसल्या का ह्या सगळे देव गंगा टाकायचे. एका खटीस एका देवाला हात लावला का दुसऱ्या देवाला वाटतं मी उडी मारू का गंगाया. ते सगळे देव गंगायात. मग ते त्यांना नाणायचं, त्यांना गण लावायचं. असं हातवार घेऊन तर कोणी गण लावणार नाही देवाला. शपथ आहे तुम्हाला माझी. आहे की नाही? असं वर असं हाजी कुकू देवाला फेकत येतात. तिथून आपली भक्ती चालू. आता आपली भक्ती सांगायला लई आहे. सांगतो जाऊ द्या. उदबत्ती देवाला लावतो आपण. उदबत्ती देवाला लावतो. पण उदबत्तीचा वास कोणाला आवडना असं आणतो? देवाला विचारलं कधी? का रे तुझं डोकं दुखत त्या वासाने का दुसरा वास बदलून आणू? नाही. अरे उदबत्ती आपण देवाला लावतो, पण आपल्याला आवडेल त्या वासाची आणतो. नारळ देवाला फोडतो, पण चांगलं निघालं तर घरा पोहोच जातं. आणि नाशक फिसक निघालं तर देवाच्या अंगावर ओतून मोकळे. त्याला शब्द आहे आपल्याकडं, पावला. मग पावल्यावर तुझ्या घरी जायला का काय? त्याला काय बंधन आहे काय त्याच्याकडे? आपली भक्ती सांगतो. आपले निवद बघायची वेगळी आहे की नाही? संतांचा नैवेद्य हातीचा मूर्त जीवी, आणि आपले निवद असतात. आहे की नाही? आपलं निवद तिथंच. ते असं लांब हातच जात नाही बाईच्या द्या. ती चाणकीच निवदाची. एकच चाणकी. भज एकच. ते 36 ठिकाणी जातं. एखादी जा आसन चांगली तर देवाची भजी वेगळी करते. ती पण बाजू बाजू बारीक 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 बारीक. आमटीची पै अशी वर केली का ज्या देवाला लागत ते देव आपोआप वरून घेत.
मला सांगायचा मुद्दा भरपूर आहे. ही भक्ती झाली आपली. मग एक तर देवही अर्धा, भक्ती अर्धी, आणि मग मिळणारं फळ कसं आहे? अर्धच आहे. तुकाराम महाराजांनी या सगळ्यांचा धिक्कार केला, या सगळं काठ मारली. शेंदरी हेंदरी दैवत. तुकाराम महाराज म्हणले, अरे हे सगळे हेंद्रच तुम्ही गोळा केलेत आणि हेंद्र तुम्हाला पावन तरी कसं? आणि असं तुकाराम महाराज म्हटल्यानंतर ज्या साधकांना तुकाराम महाराज सांगत होते त्या साधकांना थोडा राग आला. आणि रागाच्या भरात एक साधक पुढे आला, महाराज आमचं राहू द्या म्हटले, आमचं जाऊ द्या म्हणले, आमचं देव हेंद्रे आहेत, आमचे देव शेंद्रे आहेत, काही का असाना म्हणले, आमचे देव राहू द्या बाजूला, पण तुमच्या तुम्ही ज्या देवाच्या नावाने एवढ्या उड्या मारता, ज्या देवाच्या भक्तीने तुम्हाला सुख मिळालं, तो देव नेमका कुठे आहे? तुकाराम महाराजांनी मग सांगितलं, आता हे माझ्या पट्ट्यात आले. मग तुकाराम महाराज म्हणले, अरे तुमच्या देवासारखा आमचा देव नाही, तो तुमच्या देवाचा बाप आहे. ऐके नाही, बया माझा पंढरीराव तो या देवांचाही देव. तुम्ही जे देव सांगितले ना, हे देव सगळे त्याच्या राखणी जोखणीला आहेत म्हणले. ह्या देवांचा बाप आहे म्हणजे, मग ह्या देवांचा बाप आहे ना म्हणले तुमचा देव. मग तुमचा देव नेमका कुठे आहे? भीमा तिरे एक वसविल नगर, भीमा तिरी एक वसविल नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. त्याचे नाव तेथील मोकाशी चार भुजा त्याशी, तेथील मोहाशी चार भुजा त्या, पाहिला 16,000 रे. पाहिला 16,000 रे. पहिला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया, सुख देही विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया, सुख देही विसावा रे. आम्ही ज्या देवाची भक्ती करतो, आपल्या देवळाचं उभा आहे ना, त्या पांडुरंग परमात्म्याची आम्ही भक्ती करतो. मग आमचा देव कुठे आहे? तुकाराम महाराजांनी सांगितलं, महाराज आमचा देव, त्या साधकांना सांगितलं, माझा देव त्या भीमा तीरावर उभा आहे. कुठं आलं भीमा तीर? जम्बो या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. आहे का नाही? आमचा देव त्या जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर गाव आहे, भीमा तीरावर राहिलेला आहे मृत्यू लोकामध्ये. आणि तिथं आमचा देव उभा आहे. नुसता उभा नाही, त्याच्या असणाऱ्या भक्तीनं सुख मिळतं. आम्हाला सुख मिळालं. मग महाराज तुम्हालाच मिळालं का अजून कोणाला मिळालं? तुकोबरायांनी सांगितलं, अरे आम्हालाच नाही, ज्याला जे सुख मिळायचंय त्याला ते मिळालं नव्हतं, त्याला सुद्धा त्या पांडुरंग परमात्म्याची सेवा केल्यानंतर तिथलचं सुख मिळालं. तिथेचा आनंद मुख्या शिवाच्या, आनंद मुख्या शिवा, आनंद तेथेचा मुख्या शिवाच्या, तिथेचा मुख्या शिवा. बहिरे ऐकती कानी रे. बहिरे ऐकती कानी रे. बहिरे ऐकती कानी रे. बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, आंधळ्याचे डोळे पांगळ्याचे पाय, तुका मने वृद्ध होती तरणी रे. तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे. तुका मने वृद्ध होती तरणी रे. तुका म्हणे वृद्ध होते तरणी रे. नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या, विठ्ठल रखुमाई पाहू रे. नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या, विठ्ठल रखुमाई पाहू रे. नाचत पडल्या जाऊ खेळिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे. नाचत पडल्या जाऊ खेळिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे. पाहू रे. मग त्या भगवंताचा आनंद आम्हालाच आहे अशातला भाग नाही. तो आनंद कुणी कुणी घेतला? आनंद तिथेचा मुख्या शिवाच्या, बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, तुका मने वृद्ध होती तरणी रे. नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या, विठ्ठल रखुमाई पाहू रे. नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या, विठ्ठल रखुमाई पाहू. दिंडीत चालताना अशी प्रकरण म्हणावीत, ऐके ना, मग पाठवतात खेळ्या. तिथलचा आनंद, त्या पंढरीतल्या पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा आनंद
ज्याला ऐकायला येत नाही तो सुद्धा ऐकून घेतो, ज्याला पाहता येत नाही त्याला सुद्धा तो मिळतो, ज्याला चलता येत नाही त्याला सुद्धा मिळतो. आणि तुका म्हणे वृद्ध होती, तरुणाला तर आहेच, वृद्धाला येतो आनंद आहे. महाराज मग तुमच्या देवाचा एवढा आनंद आहे. तुमचा देव पंढरपुरात उभा आहे, तुमचा देव मृत्यू लोकातलं सार आहे, तुमचा देव आमच्या देवांचा बाप सांगितलाय. पण मग तुमचा देव आहे तरी कसा, आणि तो कसा आहे? तुकोबरायांनी अभंगाचा भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, हा 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 भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक तुकोबरायांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देव सांगितला, देवाचं ठिकाण सांगितलं, आणि अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याचं 4 विशेषण सांगितले. आम्ही ज्याची सेवा करतो ना तो भगवान परमात्मा कसा आहे ऐका. म्हणजे भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे आणि चांगला आहे. 4 विशेषण सांगितले. आम्ही ज्याची सेवा करतो तो जगाचा मालक भोळा आहे, तो भाविक आहे, तो जुनाट आहे आणि तो चांगला देखील आहे. नुसतं एवढ्यावर नाही, होय तैसे केले भक्ती भावे. जशी आम्ही त्याची सेवा करू तसं तो आमच्या भक्तीला फळ प्राप्त करून देतो. पण त्याचा स्वभाव कसा आहे? भोळा आहे. तो कसा आहे? भाविक आहे. तो कसा आहे? जुनाट आहे. आणि तो कसा आहे? चांगला देखील आहे. हे 4 शब्द सांगितले. आता तुकोबरायांनी पांडुरंग परमात्म्याला भोळा म्हटल्याबरोबर ज्या साधकांचा आणि तुकोबरायाचा संवाद चालू होता ते हुशार होतं. त्यांनी सांगितलं, महाराज सावधान, तुम्ही म्हणता भोळा आहे इथं, आणि तुम्हीच एका मालिकेत काकड्याच्या अभंगात तुम्ही सांगितलं चतुरातो शिरोमणी, चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तोची विठोबा. किंवा देव चतुर, देव चतुर, जानोनी अंतर वर्त तसे. महाराज तुम्ही म्हणता भोळ आहे आणि तुम्हीच सांगितलं चतुर आहे. चतुर नाही, चतुरांचा कोणी म्हटले? शिरोमणी आहे. ज्यांनी चतुर निर्माण केले, चतुरांचा शिरोमणी झाला, असा जगाचा मालक आहे. मग महाराज आता ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही आम्हाला पटवून सांगा. एका माणसाला 2 गोष्टी कस काय लागू पडतील? एका दिवशी म्हणायचं, पहिल्या दिवशी म्हणायचं ते बावळ दे, आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचं त्याचा का माणूस नाही कोणी, असं जमन का म्हटले? मग इथं लबारीपणा सिद्ध होईल म्हणले. मग इथं तुम्ही लबारीपणा करता, नाही तर मग तुमचा देव लबारी म्हणले. मग हे दोन्ही सिद्ध करून तुकोराम महाराजांनी सांगितलं, अरे आमचा देव, मी जसं भोळा म्हटलं, भोळा तर आहेच, पण चतुर नाही, चतुरांचा शिरोमणी आहे. किती चतुर आहे? देवाच्या चतुराच्या भरपूर मोठी यादी, भरपूर मोठी कितीक गोष्टी आहेत. हिरण्यकशिपूची गोष्ट आहे. महाभारतामध्ये दुर्योधनाचा हाताला त्या फुलाची लंगोटी लावली, गदा मारा लावली, चतुरपणाची गोष्ट आहे की नाही?
कर्णाचं चाक फसलं, अर्जुनाला बाण मारायला लावले, चतुरपणाची गोष्ट आहे. अनेक एक याने नवलावं केलं. हा नवलावं की अनेक गोष्टी त्याच्या सांगता काला येतात. वाटिता विधाता वा वा, अनेक गोष्टी त्याच्या चतुराच्या आहेत. कितीतरी गोष्टी सांगता येतील. याच्याहून आमचा देव चतुर आहे म्हणून आम्ही असं म्हटलं. चतुर नाही, चतुरांचा शिरोमणी आहे. ठीक आहे महाराज, कळलं आम्हाला चतुरा तो शिरोमणी कसा. भरपूर गोष्टी वेळ चालली म्हणून सांगितलं नाही, 8:30 वाजले. पण महाराज चतुर तर ठीक आहे, कळलं आम्हाला. पण तुम्ही सांगितलं ह्या अभंगात भोळा आहे, नेमकं मग म्हणायचं कसं काय भोळा त्याला? तुकाराम महाराजांनी सांगितलं, ऐका. भोळा आहे ना, त्याची 3 कारणं आहेत मला भोळ्याची. काय झालं? आमचा देव भोळा का म्हटलं आम्ही? ऐका बारीक, माझ्याकडे पहा. भोळा का म्हटलं तर आमचा देव कमी घेतो आणि जास्त देतो म्हणून तो भोळा. ऐकता ना? आमचा देव काय करतो? कमी घेतो आणि म्हणून तो भोळा. पहिला भोळा. दुसरा भोळा, आमचा देव भक्ताच्या भक्तीसाठी स्वतःचा मोठेपणा बाजूलाच ठेवतो म्हणून तो भोळा. आणि तिसरा भोळा, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा. म्हणे जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा, कळी काळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. 3 प्रकारचा भोळा सांगितला. ऐका. पहिला भोळा सांगितला मी, काय? कमी घेतो आणि जास्त देतो. व्यवहारामध्ये जर आपण बाजारात गेलो एखाद्या ठिकाणी आणि एखाद्या माणसाला 100 रुपये दिले, बाजार झाला 70 रुपयाचा, आणि त्या माणसाकडून किती घेणं आहे आपल्याला? 30 रुपये घेणं आहे. पण त्या माणसाने चुकून हुकून आपल्याला 50 रुपये मागं दिले, 70चा बाजार दिला. आपण पण ते नालायकावानी कशात घातले? घरी आले. मला माहिती तुम्ही देणार नाही, पण आपण घरी आल्यावरच काय म्हणू त्या माणसाला? काय बोळ आहे, 70चा बाजार झाला, 30 मागं द्यायचे तर 50 दिले आणि सामानही साहित्य तेवढं त्या ठिकाणी दिलं. मग व्यवहारामध्ये जर कमी घेऊन जास्त दिलं तर त्याला आपण काय म्हणतो? भोळ आहे म्हणतो. काय भोळ आहे होते माणूस, कमी घेतं जास्त देत आहे की नाही? मग व्यवहारामध्ये जर कमी घेऊन जास्त याचा भोळा म्हणत असतील तर तुकाराम आज म्हणतात आमच्या परमार्थामध्ये तसंच आहे. आमचा जगाचा मालक परमात्मा कमी घेतो आणि जास्त देतो. उदाहरण, सुदामा ब्राह्मण दुःख धरित्रा पिढीला, सुदामा ब्राह्मण दुःखी आहा. दरिद्रीला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याची भेटी लागी गेला. मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनी या गाव सुवर्णाचा दिला. शुद्ध भाव देखोनी या गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखोनी या गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखोनी या गाव सोनियाचा दिला. सुदामा विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. लागो चरणी लक्ष. नाही ते विसरले असतील, कारण ते काकड्यामध्ये बैठक चांगली आहे. बाळू महाराज शिंदे आळंदी देवगावचे रेकॉर्ड काकडा आहे, त्याच्यामध्ये ते साथीला आहेत. आणि मी आता देऊला तुकाराम बीजे आमच्याकडे असतात ते दरवेळेस, आणि वारीच टायमाला असतो तर आम्ही त्यांच्याकडे त्या ठिकाणी असो. ऐका. कमी घेतलं आणि जास्त दिलं. कोणाचं? जायचं घरी, बोला ना मग. कोणाचं? सुदामाच. काय घेतलं? किती? मुष्टीभर घेतले. आणि काय दिलं? सोन्याचा गाव दिला. मग संपलं ना माझं. कमी घेतलं आणि मुठभर. कुठं आहे का? शक्य आहे का? मुठभर पोहे घेतले आणि सोनं दान दिलं असं कुठं आहे का? नाही ना. पण जगाच्या मालकाने केलं आमच्या. मुष्टीभर पोहे घेऊन याचे भेटी लागे गेला. सुदामा बामणाचे मुठभर पोहे घेतले, सोन्याचं गाव दिलं.
अजून उदाहरण, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निभारी, हरी तू आमुचा कैवारी. पांडव आसता वनवासी, कये कौरवासी, त्याने पाठवले ते ऋषी. रात्र झाली शे 2 प्रहर, आले ऋषीश्वर, भोजन मागते सत्वर, करू कैसा विचार, कृष्णा धावरे लवकरी. सगळा इतिहास माहिती आहे. पांडव वनवासात असताना द्रौपदी एकटी घरी होती. रात्र 2 प्रहर झाली आणि कौरवांनी मुद्दामन कोणाला पाठवलं? दुर्वास ऋषीला. बा आता दुर्वास का हे सामान्य नाही, हे इचितच अवतार होता एक. कोणाचा? बोला ना, कोणाचा? दुर्वासाचा. दुर्वास हे विचित्र होतं. आता तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही, पण सांगतो. दुर्वास ऋषीचा जन्म थोडक्यात सांगतो. दुर्वास कोणाचे आहेत? आम्हाला काय माहिती, घ्या आवडून, बेसन वाट बघत आहे. आत्रीचे आहे की नाही? ती गजन होते ना त्यांना, आहे की नाही? चंद्र, दुर्वास आणि दत्त. चंद्राच्या नंतर हे झालेलं मॉडेल, त्याचं नाव दुर्वास. बरं ध्यानात ठेवा. हे दुर्वास लहान होतं, त्याचं नाव दुर्वास नव्हतं, फक्त लहान होतं. आणि ते लहान असल्या कारणाने जन्म झाला आणि ते अनसुयेच्या मातेच्या अंगावर यायचं, बसायचं, त्रास द्यायचं. ती काही सेवा करायला लागली का तिच्या अंगाभोवती खेळायचं. आणि एक दिवस अनसुया माता आत्री ऋषींची सेवा करीत होती. आणि हे रांगत रांगत आलं आणि तिची पदर ओढला असं. ते पतीच्या सेवेमध्ये थोडासा खंड आला म्हणून तिला त्याचा राग आला. तिने जेच उचललं आणि त्याला असं आश्रमाच्या बाहेर फेकलं. आता फेकल्या, ऐकता ना माझं? आणि फेकल्यानंतर आता ते आश्रम आत्रीचं होतं. तिथं जागोजागी होम चालू होते, होमकुंड. हो. आणि त्या होमकुंडामध्ये जाऊन ते पडलं. काय? ते बाळ. आणि तेवढ्यात तिकडून नारद आले. आणि नारदाने ते रागाने झालेलं लाल लाल झाले अनसुया पाहिल्या. आणि ते बाळ पाहिलं फेकलेलं. म्हणून घाईघाई नारद तिथं गेले. ते बाळ उचललं आणि त्या बाळाच्या अंगाला राग लागली. ती राग झटकली आणि असं कडेवर घेतलं. आपण लहान बाळ घेतो ना. आणि नारदाने न्याहून पाहिलं. म्हणलं हे चांगलं पुढं कामाला येईल. नारदाला माहिती होतं हे पुढं याचा अवतार काय, हे कोणाचं आहे. नारदाने ते बाळ नेलं अनसुयेच्या मातेजवळ. आई साहेब, अहो तुमचं आहे म्हटले. दिला असन, येड्यावानी केलं असन. नको थांब, येड्यावानी केलं असन म्हटले. जाऊ द्या म्हटले, जाऊ द्या. तिने सांगितलं, नारदा याच्या पायी म्हटले माझ्या सर्व असणाऱ्या साधनेत अडचणी येते. याला माझ्याजवळ काही ठेवू नका, याला दुर्वासात ठेवा. ऐकता ना माझं? याला कुठं ठेवा? दुर्वासात ठेवा. दुर्वास म्हणजे लांबण्या, म्हणून त्याचं नाव दुर्वास झालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण ते रागीतच होतं. त्याच्या संग भले 800-80,000 शिष्य सगळे त्याचा सगळ्याचा लावा जमा. आणि निम्यारात्री आले द्रौपदीच्या दरवाजा बाजीला. हे द्रौपदी जीव घाल म्हटली आम्हाला. द्रौपदी म्हटली आता जीव जर नाही घातलं तर सत्व घेऊन जाईन. बोली केली होती. म्हणजे असं करा, तुम्ही स्नानाला जा, हातपाय धुवून या, तर मी स्वयंपाक करते. पण आता एवढ्यांना जीव घालायचं ही मोठी बलामत होती. म्हणून कृष्णाला हाका मारली, कृष्णा धावरे लवकर. आणि आला ना. कृष्ण आल्याबरोबर हिला सांगायच्या आधीच तो म्हणायला लागला, द्रौपदी मला जीव घाल बोला रे. तिने सांगितलं, कृष्ण येडा आहे का रे म्हटली. दुष्काळ 13वा महिना म्हणली, तुला कशाला बोलू, यांना जीव घालायला आणि तूच जीव घाल म्हणत. तो ना द्रौपदी तुला माहिती आहे का, आधी घेशी तेव्हा दिशी. आयसा अससे उदार. मी उदार आहे म्हणले, पण आधी घेतो मग देतो. तुला जर यांना जीव घालायचा असन बिनबो भट्ट मला जीव घाल. ती म्हणजे कृष्णा खऱ्याने काही नाही, घरात सगळं संपलं. ते थाळी धुवून धावून ठेवली. म्हण काहीतरी आसन. जगाचा मालक थाळीजवळ गेला. द्रौपदीची थाळी उचकून पाहिली तर थाळीच्या बुडाला एक भाजीचं पान. देवाने तेवढंच पान खाल्लं आणि ढेकर दिला. द्रौपदी आता सांग म्हणजे कोणाला जीव घालायचं. म्हणजे कृष्णा हे 60 सहस्र ऋषी आले. दुर्वास
भोजन मागते सत्वर सत्वर भोजन मागू लागले. देवाने त्यांची सोय केली. मी का सांगितलं, द्रौपदीचं भाजीचं एकच पान घेतलं पण 60,000 ऋषीला दोरवासाची चुकता केली. कमी घेतला आणि बस माझ्या पाकिटापुरतं बस झालं. कमी घेतला आणि जास्त, घरी जाऊन बघा आता, कमी घेतला आणि जास्त दिलं म्हणून आमचा देव भोळा. चला पुढं. तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, हे विठ्ठल कृपेची कोवळी, विठ्ठल कृपेची कोवळी, विठ्ठल कृपेची ओवाळी, विठ्ठल कृपेची कोवळी. वा, टाळी वाजवण्याचं सुंदर. म्हणून त्याला भोळ. का भोळ, तर तो कृपेची कोवळे. त्याच्यासारखा कृपेचा ओळसा कोणालाच नाही ध्यानात ठेवा. म्हणून देव आमचा भोळा आहे, कमी घेतो आणि जास्त देतो. चला पुढं. दुसरा भोळा मी सांगितला, भक्ताच्या भक्तीसाठी स्वतःचा मोठेपणा सोडतो. वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, हे वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार. चोखोबाची बहीण झाला शारंग रे, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, हे चोखोबाची बहीण झाला शारंग रे, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. उदाहरण नाही सांगत, फक्त तुम्हाला उदाहरण दिलं. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. किंवा ज्या दिवशी जर ते कीर्तनाला असतील कुठं भोंडवे शाळांचे नवनाथ नगरला, ते चोखोबराय सांगितले होते. आणि यूट्यूबला पण कीर्तन आहे चोखोबरायाचं, ते बघा. त्याच्यामध्ये चोखोबरायाचं पूर्ण चरित्र सांगितलेलं आहे. त्या चोखोबरायांच्या पत्नीचं बाळण पण देवाने येऊन केलं, मोठेपणा स्वतःचा बाजूला ठेव. बाजूला ठेवला. म्हणून आमचा देव भोळा आहे. असे भरपूर कामं केली त्या सोडून. सखुबाईच्या मालकाची वासना देवाने पूर्ण केली. ध्यानात ठेवा, सखुबाईच्या बरं. म्हणजे याची तर पुरवलीच, कोणाची, अर्जुनाची बायको होऊन पुरवली, पण सखुबाईच्या नवऱ्याची बायको होऊन पुरवली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. का, भक्ताच्या भक्तीसाठी स्वतःचा मोठेपणा सोडतो म्हणून तो भोळा. चला तिसरा भोळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कै काळ, ज्याची कै काळावर सत्ता आहे. नवे नवे ज्याचं नाव घेतलं तर त्या ठिकाणी कै काळाला पळ सुटतो. दड 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 दोड 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 पळ सुटला कै काळ. ऐक, त्याचं नाव घेतलं. अजून प्रमाण ऐकायचं का, याचे गरजे तापोवारे, याचे गरजे तापोवारे, याचे गरजे तापोवारे, याचे गरजे तापोवारे, कै काय पाया पडे, कै काय पाया पडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे. तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. उषा चौसा 18 जना, उषा चौसा 18 जना, उसा चौथा 18 जना, उसा चौथा 18 जना, उसा चौथा 18 जना, उसा चौथा 18 जना. ज्याचे गरजेता पवारे, कै काय पाया परे, तो हा पंढरीचा राणा, पुसा 64 18 जना. ऐक नाही काय, ज्याचे पवारे गरजले तर तुकाराम महाराज म्हणतात कै काळ पाया पडतो. ज्याची ज्याची कै काळ सत्ता आहे म्हणून भोळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कै काळ. पहिला शब्द संपला. भोळा का, कमी घेतो जास्त देतो. सुदामा सांगितला, द्रौपदी सांगितलं. भक्ताच्या भक्तीसाठी स्वतःचा मोठेपणा सोडतो म्हणून भोळा. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा हाका मार. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कै काळ, ज्याचे गरजेता पवारे कै काळ पाया पडे.
अनेक संतांनी त्याचं नामचिंतन घेतलं आणि कळी काय मागं पाठवला नाही तर काय गुलाम सलाम करी तो कया हा, घरी राबत असे. तसे काही जगा काय खाय आम्ही माथा दिला पाय. ही त्याची सत्ता आहे नामाची. चला म्हणून तो भोळा आहे. दुसरा भोळा थोडक्यात सांगतो. भाविक आहे. संपलं वेळ माझी. भाविक आहे. का भाविक म्हटलं तर आमच्या देवाला फक्त भावच लागतो. काही न लगे एक भावचे कारण तुका म्हणे आण विठोबाचे किंवा उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी भाविकासाठी उभा काही वाजा भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा विठू कैवल्याचा गाभा उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा उभा हा भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा. ऐके नाही भाविकांच्यासाठी हा उभा आहे. नवे नवे पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी झाला येता. असं असं म्हणून द्या. मी त्या दिवशी काल्याच्या कीर्तनात सांगितलंय. कुठं शनी मंदिरात सांगितलंय. ऐका भोया माणसाला कधीही काही म्हणायचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी त्या दिवशी काल्याच्या कीर्तनात सांगितलं भोया माणसाजवळ देव असतो. त्यांना ठेवा. आमच्याही गावात भोय काऊ माझा आप्पा आमच्या गावात भोय आहे. ते आमच्या खेळायला माहिती असं ना. ते कुणाच्या घरी जात नाही. ज्याच्या घरी जातं त्याच्याच घरी जातं. अख्खं गाव त्याला म्हणतो धड खायला तुला. ते जात नाही कोणाच्या घरी. ते फक्त मोजक्याच घरी जातं. हो ह्या माणसावर देव असतो. यांच्या वलयाने यांच्या आशयाने देव राहत असतो. ऐका उभा हा भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा. म्हणून आमचा देव भाविक आहे. आमच्या देवाला भाव लागतो. विस्तार करीत नाही. म्हणून भाविक जुनाट आहे. आमचा देव आताचा नाही. क्षेपकप्रमाणे नाही घडविला नाही बसविला. जुगारीचे नाणे ऐके नाही. किंवा पहिले कोठेच नव्हते काही. पहिले कोठेच नव्हते काही. पहिले कोठेच नव्हते काही. कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा पायी. चंद्र सूर्य तारा नाही. चंद्र सूर्य तारा नाही. चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पाही. अवघे शून्यच होते पाही. अवघे शून्यच होते पायी. अवघे शून्यच होते पायी. कान्होबा तेरे 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 कान्होबा तेरे 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 तिथे एक ढालगड निर्माण निर्माण झाली कान्होबा तेरे तेरे ते एक ढालगज निर्माण झाली कान्होबा तेरे तेरे ते एक ढालगज निर्माण झाली कान्होबा तेरे 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 पहिलं कुठंच काही नव्हतं तेव्हा हे होतं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हते गोदागंगा तेव्हा होते चंद्रभागा. जेव्हा कुठंच काही नव्हतं तेव्हा आमचा जगाचा मालक होता. आणि ज्या दिवशी कुठंच काही राहणार नाही त्या दिवशी फक्त जगाचा मालकच राहणार. विठ्ठल विठ्ठल. एवढा जुनाट आहे. किती अवतार? 10 अवताराची मीमांसा आहे. भागवतात 24 अवतार सांगितले. अंश अवतार देवाचा सांगितला. म्हणून आमचा देव जुनाट जुगारीचे नाणे जुनाट आहे म्हणले. बर ठीक आहे. जुनाट सोपं सांगितलं लवकर. जुनाट आहे. चांगला किती चांगला आहे आपण रोज म्हणतो. सुंदर ते ध्यान राजस सुकुमार आवडे हे रूप सदा माझे डोळे पाहता श्रीमुख येणे मुखे तुझे समचरण दृष्टी. हे सगळं काय कान्होबा तुझी गोंगडी चांगली आम्हा शिका दिली. या सगळ्याहून अर्थ एकच निघतो का जगाचा मालकासारखा या विश्वामध्ये सुंदर कोणी नाही. या जगामध्ये चांगलं कोणी नाही. ब चांगलं त्याचं नावही चांगलं, त्याचं रूपही चांगलं, त्याचं ध्यानही चांगलं, त्याचं सगळं गुणही चांगले. म्हणून त्याला चांगलं म्हटले. म्हणून भोये भाविक आहे जुनाट चांगले. आणि कसं होय तैसे केले
भक्ती भावे जशी आम्ही भक्ती करू तसं तो आमच्या भक्तीला फळ प्राप्त करून देतो. मग महाराज त्याची भक्ती केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काही बदल म्हणजे झाला मनवणी चिंता मनवणी चिंता नाही आम्हाला असा मनवणी चिंता नाही आम्हाला मनवणी चिंता नाही आम्हाला मनवणी चिंता नाही आम्हाला नभो गर्भवास जन्म घेता नभो जन्मवास जन्म घेता म्हणवणी चिंता नाही आम्हाला म्हणवणी चिंता नाही आम्हाला म्हणवणी चिंता नाही आम्हाला म्हणवणी चिंता त्याची भक्ती केल्यामुळं आमच्या जीवनामध्ये चिंता नाहीशी झाली. अजून 1 मिनिट आहे बरं का 9ला. काय काळजी करू नका. काय झालं ऋषी? अजून स्वयंपाक चालू आहे. करायचं का मग तुम्ही डबल म्हणा ना. मग ऐका नाही तुम्ही सिंगल काऊन तोडी मग विठाला 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 ऐका ऐका ऐका. त्याची भक्ती केल्यामुळं आमच्या जीवनामध्ये चिंता नाही. आता चिंता लई मोठी आहे. बरी चिंता अशी आहे सजीवाला आहे निर्जीवाला आहे. फक्त निर्जीव माणसाला चिंता खाते आणि सजीव माणसाला चिंता खाते. बिंदूचा फरक आहे. एका बिंदूचा फरक आहे. बरं चिंता अशी आहे का ती एक मिटली का दुसरी उभी राहते. बस चिंता सगळ्याला आहे. असं इथं कुणी आहे का आता चिंता नाही? ऐकता ना तुम्ही? इथं असं आहे का कुणी चिंता नाही? कोणी नाही असं. का चिंता नाही? तुम्हाला काय? आम्हालाही चिंता आहे. आता पाकिट किती देतील? चिंता आहे. जायचं घरी जायचं का जेवायचं? मी म्हणलं भाऊ नाही आले तर मग नाही जेवायचं. पण आले तुम्ही जीव आता. चिंता आहे. चिंता सगळ्याला चिंता आहे. इतकी चिंतेने माणसाकडे असलेत ना. हा रस्त्याने चालताना माणसं अशी मोकळे नाही. दिसायला मोकळेत दिसायला मोकळेत पण असे गच्च खचून खचून भरलेले चिंतेने. हा जवळ जरी गेला आमच्या तरी ती जे हरी म्हणायचं विसरून जातंय. आणि त्याला जर मंतव्य म्हणलं ना हा तू माझ्या जवळ घ्या बाबा लय गडबडीत होत आहे की नाही. मला सांगायचं इतके माणसं चिंतेने ग्रस्त आहेत. ब चिंता मी सांगितलं एक मिटली का दुसरी उभी राहते. एक संन्याशी होता. संसाराच्या चिंतेचं भेनं त्याने लग्न नाही करायचं ठरवलं. कपडे घातले भगवे नाही माझे पांढरे ते भगव्यात नारी लागत नाही मी. पांढरे कपडे घातले हे भगवे घातले आणि डोंगराच्या भोवती अशी झोपडी बांधली. लागलं राहायला लागलं. संन्यासच घेतला. झोपडी साधना करू लागला. अनेक साधना करू लागला. पण झोपडी डोंगराच्या काठाला असल्या कारणानं त्या डोंगराच्या भोवती उंदरं जास्त होती. ते उंदरं त्याच्या झोपडी शिरायचे राहायचे बाहेर यायचे राहायचे बाहेर यायचे. पण ते गप नव्हते बसत. जाताना येताना त्याचे कपडे कुरतडायचे. ते कपडे कुरतडलेले एका काठोड्यात बांधायचं. संन्यासीन गावात जायचा टेलरकडे. कशाला बोला ना? शिवायला. ते टेलरचं प्रेम जडलं बाबावर. म्हणजे बाबा तुम्ही 8 दिवसाला येता म्हणले. म्हणजे एक काम करा का हे कोण म्हणजे उंदरं करतात. म्हणजे बरं मग काय काळजी करू नका. माझ्याकडं कालच एक मांजाचं पेलू व्यालय म्हणले पिलू ते तेवढं तुम्हाला घेऊन जा. आता मी म्हणतोस बाबा लोकांना हवलंही असते. उचललं पिलू का नेलं आश्रमावर. आता मांजाने उंदरं बोला ना केले खाल्लास की केले ते. आता काय पाहिलं मांजर काय लागतं दूध. बाबा 4 दिवसाला गावात जायला लागले. कशाला? दूध आणायला. पुन्हा टेलरने पाहिलं बाबा आता म्हणजे तू मांजर दिली ती मांजर हाकलून देता येईना मारता येईना म्हणते. मग
तिला दूध पाहिजे, ते लळा लागला. म्हणजे बाबा काय काळजी, माझ्या जोडीदाराची गावरान गाय बी आली तीच घेऊन जा. मी सांगितलं बाबाने गाय धरली का आणली आश्रमावर. आता दुधाची चिंता बोला ना संपली मिटली. आता गाईला खायला चिंता. आता बाबा काय साधना करीत नव्हता, उठला का गवताला. आता गवताला जिथं जायच्या तिथं असं यांच्यासारख्या काही वयस्क महिला त्या गवताला यायच्या पलीकडून ह्यो आली कोण. बाबा मी होतो ना तिथं बघायला तेव्हा. बांधालाच 6-7 महिने बाबाने गवत कापू कापू बाबा बेजार, धार काढून गायचं शेणकूर करून शेवटी 6-7 महिने त्या बायाने गंमत पाहिली. म्हाताऱ्या बाया होत्या. बाबा जवळ साधली. बाबा बसा म्हणजे बसले. बाबा वैतागले होते बाबा तेवढे. कशाने? गवत काप. हा. ते म्हाताऱ्याने विचार, बाबा तुमच्या आश्रमावर तुम्ही एकटेच? म्हणले हो एकटाच. तुमचे कपडे कोण धुतं? मीच धुतो. स्वयंपाक कोण करतं? तुम्ही कशा म्हणता? मी नाही ना, मी का तुम्ही? मीच करतो. गायचं शेणकूर मीच करतो, धारा मीच करतो, गवत का अहो मीच करतो म्हणला. ते ते चिडलंच होतं तेवढं. आणि यांना तिला ठेप्यावर नेऊन घालायचं होतं त्याला. म्हणले बाबा चिडू नका, तुमचं या सगळ्यातून सुटका आम्ही करतो, फक्त एक करा. सावधान. माझ्याकडे बघता काय. बाबांनी ऐकलं ना. दुसऱ्या दिवशी गावातला 407 बोलीला सगळ्या म्हाताऱ्या टेम्पोत घातल्या. इंदोरीकरच्या भाषेत पलटे व्हावा पाहिजे होता, पण झाला नाही. मेल्या दुसऱ्या गावाला सोयरी बघायला. जमली. बाबाला मिटली, बाबांनी केली, आश्रमावर आणली लग्न करून. आता गाईच्या चाऱ्याची चिंता गेली, मिटली. आता तिला खायला जवळ एकटा भोप्या होता तेव्हा लोक द्यायचे पैसे, कोणी सफरचंदी. आता मी कसा एकटा आहे, आमचे भाऊ गेलं का जेव्हा मारा, त्यांना माहिती तर कोण नाही जेव्हा. मग आता बायको केलं कोण जेव घालीन. आता मीच घेतो आवरून. ते जेच उठलं ना या दिवशीत कामाला लागलं, अजून आलंच नाही. आणि कोण्या कंपनीत लागलं मलाही माहित नाही. मी का सांगितलं? चिंता. एक चिंता मिटवायला दुसरी उत्पन्न राहते. मग एवढी जर भयानक चिंता असन तर तुकाराम महाराज म्हणतात चिंता आमची गेली कशाने, तर त्याचा परिणाम फक्त एक आहे, त्याची भक्ती केल्यामुळं. म्हणून पहिलं चरण दर्शवतं म्हणून शब्दाने, म्हणून चिंता नाही आम्हा दासा. म्हणून आमची चिंता गेली कशामुळं? त्याची सेवा केल्यामुळं. म्हणून चिंता नाही आम्हा दासा. आणि काय? न भिऊ गर्भवास जन्म घेता. जन्माचा आणि मृत्यूचं भय आमच्यापासून बाजूला गेलं. मग इथं राहून करणार काय? आपुल्या इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुख. इथं राहून जे सुख आम्हाला मिळालंय त्याच्या नामस्मरणाने भक्तीने, ते सुख आम्ही सेवन करू, त्याचा गदारोळप्रमाणे आनंद घेऊ आणि ते सदा सर्व काळ सेवन भोग त्याचा भोग घेऊ. महाराज मग हे सगळं सोपं कसं झालं? त्याची आणि आमची संगत बसली. तुका म्हणे आम्हा देवाचा संगात नाही विसंबत येर येरा. मनवनी चिंता नाही आम्हा दासा. न भ्यो गर्भवास जन्म घेता विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. 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 विठोबा. जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरी हरी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा
ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली असं पहिला दिवस आहे. तो कोबरा यांच्या अभंग बोलण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असं गुरुनाम गुरु वैकुंठ वाशी प्रातः बाळकृष्ण महाराज बोंद्यांना रामगिरी महाराज ईश्वर संस्थान बरीनाथ महातनपुरे पंढरपूर यांचं असं चुकीचं असं बुद्धीचे दोष साधू संतांची सेवा करा. चालू असणारा नामयज्ञ सप्ताह असाच त्या ठिकाणी चलत राहावं व्यक्त करतो. 16 वर्ष त्या ठिकाणी गाठलेलं आहे. चांगलं याचं त्या ठिकाणी भवितव्य सप्ताहाचं असं चलत राहो. सभामंडप नव्हता, मी आता काल्याचं कीर्तन केलं त्यावेळी, पण सभामंडपही झाला. सुंदर असं त्या ठिकाणी सभामंडप झालेला आहे. चांगलं वातावरण त्या ठिकाणी आहे. असं भाऊ असतील, नाना असतील, या सर्वांचं मार्गदर्शन या सप्ताहासाठी आहे. गुणीजन गायक वादक मंडळी त्या ठिकाणी आपल्या परिसरातील आहे. कीर्तनकार येतात, ज्ञान सांगतात, त्यांचं ज्ञान श्रवण करा. नुसतं श्रवण करू नका, ऐकायचं निकून इकडे सोडून द्यायचं आहे की असं करू नका. एखाद्या एका कीर्तनकाराचं काहीतरी घ्या, आहे की नाही, काहीतरी याचा गुण घेतला पाहिजे आपण त्या कीर्तनकाराचा. काहीतरी त्याच्याकडून काहीतरी एखादं वाक्य म्हणा, एखादं काहीतरी प्रमाण म्हणा, काहीतरी एखादं शुभ वाक्य म्हणा, सुविचार म्हणा, चांगलं वाक्य जर त्याचं आपल्या पटलं तर ते घेऊन जातं. त्याचं मंथन करायचं त्या वाक्यावर. का असं सांगितलं, हे वाक्य आपल्या जीवनाला कुठं बसतं, आपण ह्या वाक्याने आपल्या जीवनामध्ये काही बदल करू शकतो का. एखादं प्रमाण आहे 7 दिवसापैकी एखादं प्रमाण जर नेलं तुम्ही आपल्या जीवनामध्ये, संत वाङ्मयाचं जर प्रमाण घेऊन गेला तर आपल्या जीवनामध्ये काही होऊ शकतं. संत प्रमाणाने काही होऊ शकतं. आणि याच्याही पुढं काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. असो हा भाव त्या ठिकाणी ठेवतो. पुन्हा सप्ताह कमिटी असं नियोजन सगळ्या धन्यवाद देतो. आमचे असणारे वीर नाही खेळ मामा, आता खेळ आणि वीर सारखेच दिसतात आहे की नाही. हा ते लय घोळ होतो कधी कधी, दोन्ही सारखेच कधी कधी चेहरा त्यांचा. वीर मामा ही खेळ मामा असो, त्यांना ठिकाणी धन्यवाद. भाऊही त्या ठिकाणी नाना आहेत, सगळ्यांना धन्यवाद देतो. गायक वादक मंडळी संतोष महाराज आहे, ऋषी महाराज आहेत, इकडे गावडे महाराज आहे, सर्व भजनी मंडळ आहे, अंबादास महाराज आहेत, घोगरे मामा आहेत, आमचे गायकवाड बुवा आहेत आहे की नाही. चांगलं उत्कृष्ट पेटीवादक आहे, वानात नाही पण गुणात आहे. मी कायम सांगत असतो, आमच्या भागाला येतात, चांगलं भजनाला चांगली बैठक आहे, चांगलं आहे त्या ठिकाणी येतात ह्या भागाला तुमच्या. असो विनेकडे आमचे तरटे महाराज, तुळशीवाल्या महिला, टाळगणू महिला मंडळ उभा आहे, साऊंड सिस्टीम ज्यांचं अन्नदान आहे, सगळ्यांना त्या धन्यवाद. आणि हे प्रक्षेपण विठ्ठल माझा चॅनलवर दाखवणारे शिवाजी भाऊ, त्यांसाठी टाळ्या वाजवा. आपल्या भागातले भरपूर कीर्तनं, आपल्या इकडच्या सप्ताहातली चांगली कीर्तनं त्या चॅनलवर पाहायला मिळतात आपल्याला. आणि एक चांगलं नाव त्या ठिकाणी होतं आहे, परिसराचं असतं. आणि कीर्तनं त्या माध्यमातून येत आहेत, आपण ऐकू शकतो. एखादं सण आपण विसरलो, नेमकं काहीतरी विसरलो आहे, आपण काही ऐकायचं राहिलं तर त्या माध्यमातून ते आहे. त्या चॅनल सबस्क्राईब करा, हे सगळ्या त्या ठिकाणी विनंती करतो. आणि सेवेला पूर्ण विराम. हरे भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा, भगवान बाबा हो भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, पंकज स्वामीचे भगवान बाबा, भगवान बाबा भगवान बाबा, पंकज स्वामी जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान. तुकाराम 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 तुकाराम, हे तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, हे तुकाराम तुकाराम तुकाराम, हे तुकाराम 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 हे तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, हे तुकाराम तुकाराम हे तुकाराम तुकाराम तुकाराम.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल